विनोदभाऊ भोसले यांच्या उपोषणाला रिपब्लिकन पक्षाचा ठाम पाठिंबा। महिला हक्कासाठी विनोदभाऊंच्या उपोषणास रिपब्लिकन पक्षाचे समर्थन। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एच्या समर्थनार्थ विनोदभाऊ भोसले यांचे निर्णायक उपोषण। मुंबई नाशिक येथे उपोषणाला बसलेल्या विनोदभाऊ भोसले यांच्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांनी मुंबईतील पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली। या बैठकीत पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष सुनीताताई चव्हाण यांच्या कार्यालयात स्त्री सेविका आणि अंशकालीन परिचारिका महिलांच्या न्याय हक्कासाठी चर्चा करण्यात आली। या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट फोन करून नाशिक येथे 20 दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणाकडे लक्ष वेधण्यात आले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए ने स्पष्ट केलं की सरकारने गांभीर्यानं लक्ष न दिल्यास तीव्र उत्तर देण्यात येईल। राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्याचं आश्वासन दिलं। तसेच विनोदभाऊ भोसले यांच्या मागे संपूर्ण पक्ष खंबीरपणे उभा असल्याचा विश्वास व्यक्त केला। सुनीताताई चव्हाण यांनीही या बैठकीत स्पष्ट केलं की संपूर्ण पक्षाची ताकद विनोदभाऊ भोसले यांच्यासोबत आहे। महाराष्ट्रात त्यांचे कार्य कौतुकाचं पात्र ठरत असून विनोदभाऊ भोसले यांनी त्यांच्या पाठिंब्यासाठी सुनीताताई चव्हाण यांचे आभार मानले आहेत। परिचारिका म्हटलं ना त्याचं वेगळं नर्सेस पण असतात। पण मग काय नावाने पैसे येतात। त्या दिवशी ना मी ज्या वेळेस गिरीश महाजनचा पीए आणि तानाजी सावंतचा पीए दोघांनाही समोर घेतलं होतं पत्रकारांनी, त्यांच्याकडून ती बातमी लीक झाली का यांच्या नावाचा पैसा येतो कोण घेतात मला माहिती बरोबर। मग जेवढा पैसा जर यांचा 1500 एवढ्या लोकांना करोड सगळ्यांना माहित ना बाबा। एवढ्याच वयाच्या महिलेला का माझ्यासारख्या महिलेला गरज नाही का? 60-65 वर्षाच्या महिलेला पैशाची गरज नाही। मग 65 वर्षांच्या सगळ्या महिलांना द्या ना। त्यांनी मुलं बघत नाही, कोण बघत नाही, किती आपल्याला उदाहरण येतात त्यांना सर्व आई मला कळतंय तुमचं बोलणं काय आहे ते। आता मी रिकामा आहे, मला आता मला पक्ष गेला नाव दिलं हे गोष्ट मला उभं करा आणि मग आम्ही करू। आता बघू आम्हाला शब्द दिले की देतील एक MLC घेऊन बसायचं का आपण? सांगा मला। आणि आम्हाला पण द्या ना बरोबर, आमचे पण 4 लोक येऊ दे ना सत्तेत। आम्ही माझं नाव रंजना दत्तात्रय आहे। मी फळला कामाला पालखेडला, मी फार म्हणजे नाशिक हो मिरचीचं पालखेडे। अच्छा हां, मी फळजवळ। आता तुम्ही आम्हाला खूप म्हणजे खूप सहकार्य केलं आणि जेवणाची चहा पाण्याची सोय केली आणि खूप म्हणजे खूप छान वाटलं तुमच्यावर बोलून। असं खूप सुंदर हॉटेलातलं वगैरे मी जेवायला मागत नाही, जास्त पुढे जात पूर्वी असं वाटायचं हे बसायची हॉटेलात जाऊ मग हॉटेल, आता नाही वाटत नको मला। आणि आम्ही सगळं खातो, काहीच नाही। मी तर अगदी नॉनव्हेज सुद्धा माझ्याकडे मच्छी, मटण, चिकन सगळं खाणार, कुठल्या गोष्टीला नाही नाही। इव्हन भाजीत ना मी कारल्याची भाजी सुद्धा खूप आवडीने खाते पहिल्यापासून। आता BP झालं की असं शुगर आहे म्हणून खाते असं काही नाही। 2 मिनिटं थांब। ह्या सगळ्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणून आलेल्या महिला विनोदी उपोषण घेतलं होतं ना महिलांच्या विषयावर, ते आणले त्यांना JR वगैरे आपल्याला आणलं इथे। त्याला मुख्यमंत्र्यांची भेट पण घ्यायची आहे, ते आपण घेऊन द्यायची आणि ह्यांचा विषय ना अगदी जनून आहे, ते सगळं फसवतात। ते आता सगळ्या भेटायला आपल्यापर्यंत आलेले आहेत। सोलापूर, कोल्हापूर सगळ्या आहेत, कर्नाटकची आहे, सगळ्या आलेले आहेत, नगर आहे, तर यांना आपण सपोर्ट करायचं आहे जरा, जास्त करण्यात खूपच नेपाळवरून आणि महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून संपूर्ण माझ्या भगिनी आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाच्या प्रदेश अध्यक्षा माननीय सुनीताताई चव्हाण यांची भेट घेण्यासाठी आम्ही मुंबई या ठिकाणी आलो।
आमचा जो मुद्दा जो होता, जो स्त्री परिचारिका, स्त्री सेविका, अंशकालीन महिलांना जो न्याय देण्याचा जो मुद्दा होता, हा महाराष्ट्रामध्ये आम्हाला अनेक मंत्री, अनेक आमदार, अनेक खासदार येऊन भेटी देऊन गेले. पण खऱ्या अर्थाने ह्या प्रश्नाची अंमलबजावणी किंवा शहानिशा जर जी खऱ्या अर्थाने कोणी केली असेल तर ते सुनीताताई चव्हाण यांनी केली. आज अनेक लोक म्हणतात की याला एवढे आमदार का भेटतात, एवढा खासदार का भेटतात, एवढे मंत्री संत्री का येऊन भेटतात. पण त्यांना माझ्या पाठीमागचा जो बॅनर आहे, त्या बॅनरवर जो सिम्बॉल आहे, त्या पाठीमागचे ज्यावेळेस बाकीच्यांना कळतं ना, त्यावेळेसच बाकीचे सगळेजण धावपळ करीत ते आमच्यापर्यंत येतात. आणि ताई इथे आल्यानंतर आज तुम्ही संपूर्ण माझ्या भगिनींचा किंवा सगळ्यांची, आपण प्रत्येक कार्यकर्त्यांसोबत जे हे करतो हे खरोखर एकदम मनाला भावेल असं आहे तुम्ही हे केलं. आणि मला तरी असं वाटतं की आपला पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण नाशिकमध्ये आम्हाला एक कार्यक्रम द्यावा. आणि निश्चितपणे आमच्या जेवढेही महिला, जेवढ्याही महाराष्ट्रामध्ये आई संघटनेच्या वतीने जेवढेही महिला आम्ही त्या ठिकाणी बांधलेलं आहे, आज आम्ही पण म्हणतो की आमच्या पाठीमागे 10,000 महिला आहे, 20,000 महिला आहे, म्हणजे तोंडात जशी वाप आली तशी आम्ही बोलले जातो. पण प्रत्यक्ष तुम्ही त्या ठिकाणी यावा आणि प्रत्यक्ष आमची ताकद बघावा, एवढंच बोलतो. जय भीम. वृत्त संकलन महाराष्ट्र वार्ता 24 न्यूज.